या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। तालुक्यातील दापूर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या तसेच ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मोठे बाबा महाराजांचा भव्य यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला। 3 दिवसीय या यात्रा उत्सवात लाखो रुपयांच्या उलाढालीसह भव्य कुस्त्यांच्या दंगलीने यात्रा उत्सवाची सांगता करण्यात आली। शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता देवाची संदलची मिरवणूक बँड पथकाच्या गजरात काढण्यात आली। परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते। रात्री 12ला देवाची पूजा करत पेढे रेवडीचा प्रसाद वाटण्यात आला। शनिवारी सकाळीच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून आली। रात्री 8 वाजता बक्षुभाई दारूवाले संगमनेर यांनी आसमंत उजळून टाकणारी वेगवेगळी शोभेची दारू उडवली। त्यानंतर मनोरंजनात्मक कार्यक्रम संपन्न झाले। तर रविवार रोजी भाविकांनी सकाळपासूनच लोटांगण आणि दंडवत घालून नवसपूर्ती केली। दुपारी 3 वाजता भव्य कुस्त्यांची दंगल भरवण्यात आली। त्यात जिल्ह्यासह इतरही भागातून नामवंत पुरुष व महिला पैलवानांनी आपला सहभाग नोंदवला। 101 ते 2,500 रुपयापर्यंतचे बक्षिसे देण्यात आली। या यात्रा उत्सवात खाऊची, मुलांसाठी खेळणी, रहाट पाळणे, सौंदर्य प्रसाधनाची दुकाने लावली होती। यात्रेत कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी वावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख असा बंदोबस्त ठेवला होता। एसएन न्यूज साठी युनुस मनियार। हिंदू मुस्लिम या दोन्ही समाजाचं मोठे बाबा हे दैवत आहे आणि हिंदू आणि मुस्लिम मोठ्या भाविक आणि आनंदाने या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। चालू वर्षामध्ये मोठे बाबा देवस्थानचा मंदिराचा जीर्णोद्धार केल्याने या मंदिरात साधारणतः 4 ते 5 लाख रुपये खर्च करून या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि जीर्णोद्धार झाल्यानंतर 13 तारखेला सकाळी कलश मिरवणुकीनं यात्रेची सुरुवात करण्यात आली आणि भव्य अशी मिरवणूक गावातून काढण्यात आली आणि मिरवणूक काढल्यानंतर कलश मिरवणूक काढून कलशाची स्थापना झाली आणि त्यानंतर 14 तारखेला संध्याकाळी मोठे बाबाचा संदल मिरवणुकीनं संध्याकाळी अगदी साधारण 3 ते 4 हजार लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आणि सर्वांनी आनंदाने ही या मिरवणुकीत सहभाग घेतला आणि मोठ्या उत्साहानं संदलाची मिरवणूक पार पाडली। त्यानंतर 15 तारखेला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बक्षुभाई दारूवाले संगमनेर हे प्रतिवर्षी या यात्रेच्या दारूचा कार्यक्रम करत असतात आणि मोठा दारूचा या ठिकाणी संध्याकाळी साधारण 8 ते 10 म्हणजे 2 तासाचा कार्यक्रम दारू उडवण्याचा या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला। 16 तारखेला सकाळी यात्रेचा शेवटचा दिवस असतो आणि 16 तारखेला कुस्त्यांची दंगल दापूरमध्ये भरत असते आणि त्याप्रमाणे 16 तारखेला दापूरच्या परिसरात गेल्या 8 दिवसापासून हांडेल छापून वाटून आणि जे कुस्ती खेळणारे कुस्तीचे जे पैलवान आहे त्यांना निरोप कळवण्यात आले होते आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रातून या ठिकाणी अनेक लांबून पैलवान कुस्तीला आले आणि चांगल्या प्रकारचा कुस्तीचा कार्यक्रम 4 ते 7 दापूरकरांनी या ठिकाणी आयोजन केल्याप्रमाणे पार पाडला। विशेष म्हणजे दापूरमध्ये चालू वर्षी महिलांच्या कुस्त्या पार पडल्या आणि महिलांना सुद्धा 2500 रुपयापर्यंत देणगी देण्यात आली आणि महिलांनी साधारण 3 ते 4 कुस्त्या या दापूरच्या कड्यामध्ये केल्या। त्यांचेही गावाच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं। याही वर्षी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं श्री क्षेत्र मोठे बाबा यांची दापूरमध्ये मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न झाली। 14, 15 आणि 16 अशा 3 दिवस चाललेल्या यात्रेमध्ये 14 तारखेला मोठे बाबाचं संदेल मिरवणूक, त्याचप्रमाणे 15 तारखेला संगमनेर येथील प्रसिद्ध दारूवाले बक्षुभाई दारूवाले यांची शोभेची दारू उडवण्याचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी। तसेच भिका भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशा 15 तारखेला झाला। त्यानंतर 16 तारखेला भव्य अशी कुस्त्यांची दंगल झाली आणि या 3 दिवस चाललेल्या यात्रेमध्ये
उत्कृष्ट नियोजन यात्रा कमिटीने केलं होतं. कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता 3 दिवस चाललेल्या यात्रेचं अतिशय उत्कृष्टपणे नियोजन करून यात्रा ही संपन्न झाली. आणि यामध्ये पोलीस प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारे बंदोबस्त ठेवून चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्याबद्दल ग्रामस्थाच्या वतीने त्यांचं आभार. मोठे बाबा यात्रेनिमित्त हिंदू मुस्लिमांचं ऐक्य असलेलं या मोठे बाबाची यात्रा अगदी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये पार पाडण्यात आली. या ठिकाणी खेळणेवाले असल, राट पाळणेवाले असल व मुंबईवरून आलेले सर्व प्रत्येक घरचे भाविक असल या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली. प्रत्येक घरच्या सासूरवासी असल, सुना असल, बालगोपाळ असल, ज्येष्ठ असल, सर्वांनी इथं या यात्रेचा आनंद लुटला व या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत पैलवान यांनी या कुस्तीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात आखाडा भरवण्यात आला होता. नंतर या ठिकाणी या यात्रेच्या 7-10 दिवस अगोदर माननीय उदयभाऊ सांगळे यांच्या विशेष प्रयत्नाने या ठिकाणी तीर्थविकास स्थळातून दर्ग्यावर नवीन असं काम करण्यात आलं होतं. या यात्रेचं विशेष वैशिष्ट्य होतं आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा उत्सव साजरा होत असताना खूप या यात्रा उत्सवामध्ये सहभाग घेतला होता. आज दापूर येथे मोठ्या बाबाच्या यात्रेच्या निमित्ताने इथे दर्शनासाठी उपस्थित राहिलेले आहे. गावातल्या आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी कोकाटे साहेबांसाठी ते नवस केलेला होता आणि तो नवस फेडण्यासाठी आज आम्ही इथे सगळे उपस्थित राहिलेलो आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून इथे दर्शनाला येत आहे आणि त्याच निमित्ताने आज परत इथे दर्शनाला यायची संधी मिळाली आहे. मात्र यावेळेस कोकाटे साहेब आमदार झाल्यानंतर इथे आलेलो आहोत. मी सगळ्या ग्रामस्थांचे या यात्रेच्या निमित्ताने सगळ्यांना मनापासून खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.